रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण 50 साईजचे बेल्टवाला ब्लाऊज बघणार आहेत फोरटक्सचं, जे ब्लाऊज माझे स्टुडंट कटिंग करून घेते तिच्या कस्टमरचं माझ्या मार्गदर्शनानुसार। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर हे बघा, मी आता इथं माझे स्टुडंटच ब्लाऊज कटिंग करून घेते। तर सर्वप्रथम उंचीला टेप लावून बघ बरं। तयार उंची 17 घ्यायची आहे कस्टमरची, तर 18 बघा, 18 वर मार्किंग केलेले आहे। ओके, शोल्डर किती घेतलेला आहे ते दाखव। 5 मॅडम। ठीक आहे, 5.5। हा, 5.5 चे शोल्डर आहे। मुंडा 6चा आहे। मुंडा 6चा घेतला आहे। घडी दाखव। गडी 14.5। घडी 14.5 ची आहे, कारण 50चं माप आहे, तर 50 चा चौथा 12.5 होतो, प्लस 2 इंच 14.5। ओके, गडा उंची 12.5 ची गडा उंची आहे। खालची विड्थ आपण 3 सव्वा 3 घेतलेली आहे। ओके, बघू शकता गळा देखील एवढा मोठा आहे, तरी देखील दोरी लावण्याची गरज नाहीये। बघा, 1 इंच मोजून असं क्रॉस मार्किंग झाली। जसं मी शिकवते ना स्टुडंटला, सेम त्या प्रकारे। आता हे ब्लाऊज माझ्या स्टुडंटच्या कस्टमरचा आहे, तर इकडे बघा 2 इंचाची मार्जिन झालेली आहे आपली। ओके, तिथून टेप असा आपल्याला बंद घडीपर्यंत फोल्ड करायचा असतो। नेमके बॅकचे टक्स जे असतात ते कसे घ्यायचे यासाठी। तर आता हा सेंटर निघाला, इथून वर आपल्याला टक्सची उंची 4 इंच घ्यायची आहे। गड्याच्या खालीच आपला टक्स उंचीला असायला हवा। त्यानंतर पूर्ण आपण ह्या टक्स मध्ये 1 इंच कापड वेस्ट करतो, अर्धा इंच ह्या बाजूला, अर्धा इंच त्या बाजूला। हे असं आपलं बॅकची मार्किंग इथं झालेली आहे। आता फ्रंट तर बघा, आपलं बॅक पार्ट तयार झालेला आहे। फ्रंट साठी उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे, कारण बेल्ट वाला फोरटक्स बनवतोय। शोल्डर दाखव। शोल्डर आपलं 5.5 घेतलेलं आहे। ओके, मुंडा खोली 6 घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर घडी। आता घडीच्या टेप लावून दाखव। 50चं माप असल्यामुळे 12.5 चौथा होतो, त्यामध्ये 2.5 इंच प्लस केलेला आहे, बरोबर 15 इंच इथं झालेला आहे। त्यानंतर तोच बॉक्स आपण कंप्लीट केला खाली। आता आपल्याला क्रॉस पट्टीची मार्किंग करायची आहे। हो, 2 इंच त्या बाजूला, 2 इंच ह्या बाजूला। 1 इंच। हो, 1 इंच वर घ्यायचं ह्या बाजूला। त्यानंतर असं आडवं 5 पर्यंत मार्किंग करायचं आहे तुला, आणि तिथं क्रॉस पट्टीचा आकार तयार करायचा आहे। एकदम मस्त छान आकार झाला। आता आपल्याला तिथून 5चा जो पॉइंट आहे तुझा, तिथून वर तुला 2.5 इंच घ्यायचा आहे। अर्धा मारू मॅडम। नाही, 1 इंच। आता हे बिग साईज आहे ना, म्हणून आपल्याला 1 इंच टक्स रुंदी घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे। ओके, आता हे बघ, आता इथं गड्यापासून तर आपल्याला बरोबर क्रॉस पट्टीच्या पॉइंट पर्यंत सेंटर काढायचा असतो, आणि तो सेंटरचा पॉइंट लावून आडवी लाईन मार्किंग करायची आहे। ही आपली टक्स लाईन होत असते। ओके, आता टक्स लाईनवर परत आपल्याला 5ला पॉइंट, हा तोच वर घ्यायचा पॉइंट, सेंटरचा पॉइंट निघाला। त्यानंतर त्या बाजूला 2 इंच, ह्या बाजूला 2 इंच घ्यायचा आहे। आता मार्जिन कडे यायचंय आपल्याला, आणि 1.5 इंच खाली घ्यायचं, तो 2चा पॉइंट तिथं मॅच करायचा। 4ही टक्स तुम्हाला मार्किंग करून इथं बरोबर दाखवते, बरोबर। आता आर्महोल मधील टक्स घ्यायचा। आता हे तर आपण स्टिचिंग करताना घेतच असतो, बरोबर। इथं 2.25 वर पॉइंट लावायचा आहे क्रॉस। ओके, बरोबर। आर्महोल मध्ये मोजून घेत, आधी आर्महोल मध्ये मोजून घेतलं का, जेवढा आपण आर्महोल घेतलेला असतो 6चा, तेवढाच आपल्याला पॉइंट लावायचा आहे 6ला, आणि मग तो टक्स तिथं क्रॉस करायचा आहे। बघू शकता, एकदम सोप्या पद्धतीत माझ्या स्टुडंटने इथं ड्रॉ करून दाखवलेला आहे। एकदम बिग साईज आहे, 50 मापाचं हे ब्लाऊज इथं ती कटिंग करून घेते। आता क्रॉस पट्टीला खाली फक्त 1 इंचाने वाढवायचा आहे।
आणि त्यानंतर आपण कमरेचं माप देखील चेक करणार. आणि मग क्रॉसपट्टी तुम्ही हीच उपयोगात घेऊ शकता का, तर हो. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पुढे प्रोसेस, 1 इंच आपण खाली क्रॉसपट्टीला वाढून घेतो. त्याचा चौथा होतो 11 प्लस 2.5 इंच घ्यायचा आहे. मग आपल्याला क्रॉसपट्टीवर मार्किंग करायचे आहे. 11 मध्ये 2.5 प्लस करून 13.5 होतात. 13.5 पर्यंत मार्किंग करायचे आहे. हा पुढील पार्ट एवढा आपला क्रॉसपट्टीमध्ये जास्तीचा होईल तर तो आपण कट करून घेणार. ओके, आता कटिंग बघूया. चल 5ची तयार आहे तर 6 केलेला आहे आणि घडी 12.5ची आहे. 50 माप आहे म्हणून आपण 12.5ची घडी घेतली. इथं उतार आपल्याला 2.5 वर द्यायचा आहे. ओके, ठीक आहे. 2 इंच सरळ घ्यायचा आहे. दंडघेरची पण मार्किंग कर खाली. दंडघेर कितीचा आहे, त्याच्या 8चा आहे ना. त्याचा परत अजून फोल्ड करेल. अर्ध्याच्या पॉइंटवरून आकार घे. ओके, छान. दंडघेर 16 आहे. 16चा निम्मे 8 होईल. 8ला पॉइंट लाव. 2 इंच मार्जिन घे पुढे. एकदम छान. आता कापड एवढ्या मोठ्या याच्यात फक्त एकच बाई बनते तिची. बाकी दुसऱ्या बाईसाठी दुसरा कापड घ्यावा लागेल. हो, फिश कट पण कट करून घे. या साईडने ठेवायचं मॅडम फिश कटला. तू मार्किंग केलंय तसं पण कट केला तर चालतो. छान मार्किंग असं केलंय. का? हो, तू जो आकार ड्रॉ केला ना. ठेवू का मॅडम अशी? हो हो, हां. चॉकची मार्किंग कापडवर राहू द्यायची, वरून कैची चालवायची अशी. बरोबर. चला अजून पुढे थोडी अशी. व्हेरी गुड. छान, मस्त. तर बघा, कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि स्टिचिंगचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तर स्टिचिंग माझ्या ह्या स्टुडंटने एकदम छान अशी करून घेतली आणि कस्टमरला हे ब्लाऊज वेअर केल्यानंतर एकदम छान बसलेलं आहे. दोरी वगैरे लावण्याची देखील गरज भासत नाही, एवढं छान फिटिंगला त्या कस्टमरला आलेलं आहे. आणि माप बघायला गेले तर एकदम हेवी साईज, म्हणजे 50चं माप होतं. एवढं मोठ्या साईजचं ब्लाऊज माझ्या स्टुडंटने शिवून घेतलं. त्यानंतर माझे इतर जे स्टुडंट आहेत माझ्या क्लासमधील लेडीज, त्यांना बघा, कोणाचा 4 टक्स चालू आहे पहिला दिवस, दुसरा दिवस. कोणाचा प्रिन्सेस कट चालू आहे, कोणाचा बेल्टवाला 4 टक्स, तसंच फुल 4 टक्स. मी जे ब्लाऊज शिकवले जेवढ्या प्रकारचे तेवढे माझे स्टुडंट असे कटिंग करून घेत आहेत. माझ्या नजरेसमोर कटिंग करतात, तर त्यांच्याने ज्या चुका होतात त्या त्यांना मी लगेच सांगते. आणि घरून जेव्हा मला ते करून आणून दाखवतात, प्रॅक्टिस केलेली असते बघा न्यूजपेपरवरती, तर त्यामध्ये देखील त्यांचे जे काही चुकलेलं असतं ते मी त्यांना व्यवस्थित बघून सांगते. आता त्यांना बघा 4 टक्सप्रमाणे प्रिन्सेस कटला देखील मार्किंग इथं हिने देखील केलेली आहे. पण तरी तिला मी म्हटलं, तिने बघा लाईनवर क्रॉस केलेला आहे, कारण ती मार्किंग चुकीची आहे. कारण आपल्याला प्रिन्सेस कटसाठी खाली कमरेच्या 4था प्लस 2 इंच प्लस 2.5 इंच प्लस 1 इंच, म्हणजे टोटल 5.5 इंच आपल्याला खाली
वाढवायचं असतं आणि तो जो पार्ट असतो तो असा क्रॉस दिसत असतो. हे माझ्या स्टुडंटला देखील कळायला लागलं आहे, पण मग त्यांच्या थोडं लेट लक्षात येतं आणि ते म्हणतात की अरे असं कसं झालं आमचं. एकने तर घरून कटिंग करून आणलं तर तिने मार्जिन ॲड केलेलीच नव्हती, सरळ लाईन मार्किंग केली आणि तसाच प्रिन्सेस कट करून आणला. म्हणून मी सांगते नेहमी तुम्हाला देखील, तुम्ही जर का शिकत असणार तर बघा, हा डायग्राम मी त्याला आपल्या बोर्डवरती काढून दिलेला आहे. सेम तसं बघून त्या सर्व मैत्रिणी करतात एकदम परफेक्ट अशा पद्धतीने. म्हणजे त्यांच्याकडून मी तसे कामं करून घेते. तर मग मैत्रिणी, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला माझ्या स्टुडंटचा जो वर्क आहे तो शेअर केलेला आहे. तुम्ही आजच्या हा व्हिडिओमध्ये पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजची अशी छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.